सकाळी रोज नवा आणि पौष्टिक असा काय नाश्ता करायचा हा सगळ्यांना नेहमी पडलेला प्रश्न। सतत पोहे, उपमा, इडली आणि वडा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर सकाळच्या घाईत झटपट होणारा आणि पौष्टिक असा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। हा फक्त नाश्ता एक वाटी कच्च्या तांदळापासून अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो। तुम्हाला जास्त कोणताही सागर संगीत पसारा घालून बसावा लागत नाही आणि एकाच मिश्रणापासून आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनवलेले आहेत। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि शिवाय पौष्टिक देखील आहे। त्याशिवाय नेहमीच्या नाश्त्यापेक्षा थोडी आंबट तिखट चव देखील तुमचा मूड बदलून टाकते। तोच नाश्ता टाळायचा असेल तर तुम्ही नक्कीच सकाळी हा नाश्ता करून पहा। तुम्हाला नक्कीच चवीला हा आवडेल आणि बनवायला देखील तितकाच सोपा आहे। हा नाश्ता बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट असा होतो आणि अगदी घरातच असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो। बनवायला देखील तितकाच सोपा आहे। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। तर हा कमी तेलातला आणि कमी वेळातला नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 1 मोठी वाटी भरून रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही तो वापरू शकता। हा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि हा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यावर याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। जर तुम्हाला हा नाश्ता सकाळी सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीच हे तांदूळ भिजण्यास ठेवू शकता। आता अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ हा मस्त फुलला आहे आणि भिजला देखील आहे। तुम्ही हा तांदूळ अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ, एखादा तास किंवा 2 ते 3 तास देखील पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता। आता या तांदळातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। या तांदळातलं पाणी पूर्णपणे काढून घेतल्यावर याला लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। तर या तांदळाचं आपल्याला एकदम बारीक असं वाटण करायचं आहे आणि या तांदळामध्ये साधारण अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सर हे चालू बंद करत याचं आपल्याला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आणि हे तांदूळ मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही या तांदळाच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील याची कन्सिस्टन्सी ठेवायची नाही। जसं आपण डोसा, इडलीसाठी जसं बॅटर बनवून घेतो सारख्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला घरातलंच काही साहित्य यामध्ये टाकायचं आहे। तर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे। सोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे। आता इथे तुम्ही आलं बारीक देखील कट करून टाकू शकता आणि नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये तुम्ही शिमला मिरची, गाजर किंवा टोमॅटो हे देखील जिन्नस तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या अजूनही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर मी बारीक कट करून टाकलेली आहे। हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही फापट पसारा घालायचा नाही, अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत। तर टाकलेली ही सर्व जिन्नस यामध्ये मी चांगली मिक्स करून घेतलेली आहेत आणि सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घेतल्यावर तुम्ही फायनल कन्सिस्टन्सी याची पाहिलीच असेल। हा नाश्ता अजूनच चवीला भन्नाट लागण्यासाठी इथे मी मोहरी आणि कढीपत्त्याची थोडीशी फोडणी दिलेली आहे, त्यामुळे हा नाश्ता चवीला अप्रतिम लागतो। आता ही फोडणी देखील यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। ही सर्व फोडणी यामध्ये मिक्स करून घेतल्यावर यामध्ये दही टाकायचं आहे। तर हा नाश्ता मी मुलांसाठी बनवत आहे, तर मुलांना थोडंसं आंबट खायला कमी आवडतं, तर मी इथे पोहे खायच्या चमच्यानेच 2 चमचे इथे दही ॲड केलेलं आहे। तर इथे तुम्ही 2 चमचेच्या ऐवजी 5 चमचे किंवा अर्धी वाटी दही जरी यामध्ये टाकलं तरीही चालेल। आता हे दही यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण काय करायचं एकाच दिशेनं फिटून घेऊन हे सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करायचे, जेणेकरून काय होतं यामध्ये हवा भरली जाते आणि आपला नाश्ता हा फ्लफी बनण्यास मदत होते। आणि सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घेतल्यावर साधारण 4 ते 5 चिमूटभर इथे मी बेकिंग सोडा यामध्ये टाकून दिलेला आहे। आता हा बेकिंग सोडा एकाच दिशेने फिरवत या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि हा बेकिंग सोडा यामध्ये टाकताच तुम्ही हे मिश्रण पाहिलं असेल हलकंसं फुगलं आहे। तर चला आपलं हे नाश्ता बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार आहे। आज आपण एकाच मिश्रणापासून 2 वेगवेगळ्या प्रकारचे भन्नाट नाश्ते बनवणार आहोत। तर सर्वात अगोदर हा पहिला नाश्ता आपण एका तडका पॅनमध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी तडका पॅन घेतलेला आहे आणि साधारण पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेल यामध्ये टाकलेला आहे आणि साधारण 1 छोटा चमचा मोहरी यामध्ये टाकलेली आहे। मोहरी मस्तपैकी तडकली की साधारण 1 पळीभर आपल्याला हे मिश्रण या तडका पॅनमध्ये टाकायचं आहे। मोहरी जास्त जळेल म्हणून मी इथे थोडासा गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून हे मिश्रण यामध्ये मी टाकून दिलेलं आहे। पुन्हा गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे।
आणि या मिश्रणाची वरची बाजू हलकीशी कोरडी झाली आणि खालून थोडासा रंग थोडासा बदलल्यासारखा वाटेल तेव्हा साईडने थोडंसं वरून तेल सोडायचं आहे, जेणेकरून या नाश्त्याला मस्त असा रंग येईल आणि क्रिस्पी असा हा भाजला जाईल। वरची बाजू हलकीशी कोरडी झाली की लगेचच या नाश्त्याची बाजू बदलून घ्यायची। तर पहा, वा, मस्तच सुंदर रंग या नाश्त्याला आलेला आहे। आता दुसरी बाजू देखील साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी मंद आचेवर चांगली भाजून घ्यायची आहे। आता हा नाश्ता तुम्ही जवळून पहा, अतिशय सुंदर गोल्डन ब्राऊन रंग या नाश्त्याला आलेला आहे आणि हा दिसायला वेगळा दिसतो, त्यामुळे देखील मुले याला आवडीनं खातात। आणि या नाश्त्याची बाजू सतत खालीवर करत मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलरवर असा भाजून घ्यायचा आणि हा एक नाश्ता बनवण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटे लागतात। तर पहा, काही मिनिटांमध्येच आपला हा पहिला नाश्ता बनवून तयार आहे आणि सारख्याच पद्धतीने दुसरा देखील नाश्ता असाच बनवून घ्यायचा आहे आणि काही मिनिटांनी दुसऱ्या नाश्त्याची देखील साईड बदलून घ्यायची आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी मंद आचेवर याची एक बाजू भाजून घ्यायची। तर पहा, दुसरा देखील नाश्ता आपला बनवून तयार आहे। आता तांदळाच्या याच मिश्रणापासून आपण दुसरा नाश्ता बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अप्पे पात्र घेतलेलं आहे आणि अप्पे पात्राच्या प्रत्येक खाण्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि अप्पे पात्राच्या कडेनं हे मिश्रण भरायला सुरुवात करायची आहे। याच मिश्रणापासून आपण मस्तपैकी भन्नाट चवीचे हे अप्पे तयार करणार आहोत। याच मिश्रणापासून तुम्ही इडली किंवा मेदूवडा देखील बनवू शकता, पण काय करायचं, थोडंसं पाण्याचं प्रमाण आणि दह्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं। इडली आणि मेदूवड्यासाठी या मिश्रणाचं प्रमाण थोडंसं घट्ट ठेवावं लागतं। या अप्पे पात्राचे साईडचे खाणे भरून झाल्यावर नंतर जे मोदमचे खाणे आहेत ते देखील भरून घ्यायचे आहेत आणि साधारण मंद आचेवर हे अप्पे मस्तपैकी असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यावर साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटांनी लगेचच अप्पे पात्रावरचं झाकण काढून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता, अप्पे हे टम्म असे फुगलेले आहेत आणि अगोदर हे मधल्या अप्प्यांची साईड बदलून घ्यायची आणि या अप्प्यांना मस्त असा रंग देखील आलेला आहे। आता सर्व अप्प्यांची साईड बदलून घ्यायची आणि साईड बदलून झाल्यानंतर या अप्प्यांवर थोड्याशा प्रमाणात तेल सोडायचं, जेणेकरून अप्पे हे मस्त क्रिस्पी भाजले जातात आणि या अप्प्यांना मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येतो आणि हे सर्व अप्पे खालीवर करत मस्तपैकी असे भाजून घ्यायचे। आता हे अप्पे साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत खालीवर करत हे मस्तपैकी मी भाजून घेतल्यानंतर हे लगेचच अप्पे पात्राच्या बाहेर काढून घ्यायचे आणि अशाच प्रकारे दुसरी बॅच देखील अप्पे पात्रामध्ये मस्त अशी भाजून घ्यायची। आता हे तुम्ही दोनही नाश्ते शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत देखील सर्व करू शकता। तर पाहिलं ना, अगदी झटकीपट कमी वेळेमध्ये आणि घरातच असलेल्या कमी साहित्यामध्ये आणि शिवाय एकाच मिश्रणापासून आपण हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनवलेले आहेत। हे अप्पे देखील पहा, आतमध्ये अजिबात कच्चे राहिलेले नाहीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने आपला दुसरा नाश्ता देखील मस्त असा तयार झालेला आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा बनलेला आहे आणि चवीला देखील अप्रतिम आहे बरं का। या नाश्त्याला तुम्ही आतून जाळी पाहू शकता, एकदम सुंदर अशी या नाश्त्याला जाळी आलेली आहे। तर आजचा हा कमी वेळेतला, झटपट आणि कमी साहित्यातला आणि शिवाय कमी तेलातला हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।